डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरलाय आणि कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्यांवर याचा परिणाम झालाय। काही वेळामध्ये याचा परिणाम हा सीएसएमटी कडे येणाऱ्या धीम्या गाड्यांवर सुद्धा होणार आहे। जरी समस्या वेळेवर सोडवली गेली नाही तर आज कल्याण ते सीएसएमटी जाणारी 10-25 ची एसी लोकल ही प्रभावित किंवा रद्द होण्याची शक्यता आहे। तर जलद गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असणारे सर्वांना अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारीने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात येतोय आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करा आणि व्यवस्थित प्रवास करा, अशा प्रकारच्या या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी आशिष उदास सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील आशिषकडून जाणून घेऊया। आशिष, डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला असल्याचं कळतंय आणि कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्यावर याचा परिणाम झालाय। काही वेळामध्ये सीएसएमटीकडे म्हणजेच उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रेनवर सुद्धा परिणाम होईल असं वाटतंय। काय नेमकी परिस्थिती आहे? अनुपमा, जसं की आपल्याला माहिती आहे, आठवड्याचा पहिलाच दिवस आहे। लोक सकाळपासूनच मुंबईकर असो किंवा उपनगरातली लोक असो सकाळपासूनच ऑफिस जाण्याच्या दिशेने निघत असतात। अशातच कल्याणच्या दिशेने जाणारी ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून कल्याणच्या दिशेने जात असताना घसरली आहे। त्यामुळे सध्या तिथे लोकलची वाहतूक थोडीशी मंदावलेली आहे। त्यामुळे सध्या तिथे पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे। साधारण किती वेळ लागेल हे तेवढं सांगणं अशक्य आहे, पण ह्याचा मोठ्या प्रमाणात फटका दिवसभर जाणू शकतो असं समजतंय। ठीक, आशिष, जरूर माहिती घेत रहा। या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आशिष उदास आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। डोंबिवली स्थानकामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे या संदर्भात माहिती देत होते। तर लोकलचा डबा रुळावरून घसरलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच याचा परिणाम आता मागच्या सर्व गाड्यांवर होणार आहे आणि त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांवर सुद्धा पुढच्या काळामध्ये यावर परिणाम होऊ शकतो।